नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यातल्या ज्या काही सगळ्या घडामोडी आहेत त्या इथे कव्हर करतोय एकाच व्हिडिओमध्ये. मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय असतील किंवा आर्थिक असतील, त्याचबरोबर जर आपण बघितलं राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, पुरस्कार, नियुक्त्या, सगळ्या बाबी आपण या ठिकाणी कव्हर करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होताना दिसून जाईल. चला तर मग सुरुवात करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, नीती आयोगाच्या शिक्षण गुणवत्ता अहवाल 2026 नुसार शालेय शिक्षणात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पंजाब. लक्षात ठेवा. ओके, नीती आयोगाचा हा त्या ठिकाणी अहवाल आहे, शिक्षण गुणवत्ता अहवाल, आणि त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये पंजाब राज्य जे आहे ते प्रथम क्रमांकावर आहे. ओके, पुढे जाऊयात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानामध्ये अव्वल स्थानी कोणते बसस्थानक आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल बारामती. ठीक आहे, बारामती जे काही बस स्टँड आहे, बसस्थानक आहे, ते या अभियानामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान. खालीलपैकी कोणता देश जगातील पहिली अणुकचरा पेटी बांधेल? तर फिनलंड. लक्षात ठेवायचं, फिनलंड नावाचा जो देश आहे त्या देशामध्ये जगातली पहिली अणुकचरा पेटी जी आहे ती उभारली जाणार आहे. पुढे आहे, व्हिसा इंडियाच्या इंडिया कॅम्पेनसाठी नुकतेच कोणाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर शाहरुख खान. लक्षात ठेवा. ओके, तर हा ब्रँड अँबॅसिडर आहे कशाचा? तर व्हिसा इंडियाच्या. ठीक आहे, तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊयात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कोणत्या देशाला त्यांनी भेट दिली? तर फ्रान्स. लक्षात ठेवा. ओके, मागे तुम्ही बघितलेलं असेल की अमेरिका असेल किंवा जर्मनीच्या जे काही आहेत, इटलीच्या जे काही आहेत, फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित आलेले होते फ्रान्स या ठिकाणी. ओके, म्हणजे आणि त्या परिषदेला नरेंद्र मोदी यांना सुद्धा बोलण्यात आलं होतं आणि त्यानुसार नरेंद्र मोदी हे G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेले होते. तर लक्षात ठेवा, ही परिषद फ्रान्स या ठिकाणी. ओके, उल्हास प्रकल्प अंतर्गत किंवा उल्हास उपक्रमांतर्गत खालीलपैकी कोणते राज्य भारताचे 6वे पूर्णपणे साक्षर राज्य बनले आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल उत्तराखंड राज्य. लक्षात ठेवा, उत्तराखंड हे राज्य भारताचं 6वं पूर्णपणे साक्षर राज्य बनलेलं आहे. कोणता प्रकल्प त्यासाठी आहे? उल्हास उपक्रम. लक्षात ठेवा, त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 23 जून 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या म्हणजे किती लोकांना पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला? तर जवळपास 65 व्यक्तिमत्वांना पद्म पुरस्कार देऊन त्यांचा गौरव जो आहे तो करण्यात आला. कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा दही उत्पादन कारखाना उभारला जाणार आहे? तर भारतातील कोलकाता नावाचं जे काही शहर आहे, त्या कोलकाता या शहरामध्ये जगातलं सगळ्यात मोठं दही उत्पादन कारखाना जो आहे तो असणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, जगातील सर्वात मोठा दही उत्पादन कारखाना पश्चिम बंगाल, कोलकाता. नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर याचं उत्तर असेल दमण. ठीक आहे, नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच नमो विमानतळाचे नवीन टर्मिनलचं उद्घाटन जे आहे ते दमण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात. E85 इंधन कोणत्या प्रकारचं इंधन आहे? तर त्याच्यामध्ये जवळपास 85% इथेनॉल जे आहे ते मिसळलेलं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, इंधनामध्ये 85% इथेनॉल जे आहे ते मिश्रित आहे. आता बऱ्यापैकी आपण बघतो की सध्या इथेनॉल जे आहे ते चर्चेमध्ये आहे. 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांचा प्रयोग वगैरे ह्या सगळ्या बाबी इकडे आपल्याकडे पाहायला मिळतात. त्यामुळं थोडंसं हा मुद्दा लक्षात ठेवा. आधी E20 होतं. लक्षात ठेवा, म्हणजे एका लिटरमध्ये 20% भाग जो आहे तो त्या ठिकाणी काय असणार होतं, त्याच्यामध्ये इथेनॉल असणार होतं. आता E85 झालं आहे, म्हणजे 85% इथेनॉल मिश्रित इंधन जे आहे ते आता असणार आहे. भारतातील निलगिरी तहर गणना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. निलगिरी तहर गणना. लक्षात ठेवा, तामिळनाडू राज्य. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कोणाला मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीची PDF हवी असेल तर ती PDF सुद्धा आता अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मागच्या 6 महिन्यातल्या सगळ्या घडामोडी आपण डिटेल म्हणजे वन लाईनर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते नोट्स ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. आणि ह्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील किंवा ही जर PDF तुम्हाला हवी असेल मागील 6 महिन्याच्या नोट्सची, तर त्यासाठी तुम्ही या स्कॅनरवर त्या ठिकाणी फक्त ₹49 पे करायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही ह्या नोट्स ज्या आहेत त्या मिळू शकता. ₹49 पे करा आणि त्यानुसार त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला व्हॉट्सअपला पाठवा किंवा या नंबरवर तुम्ही फोनपेसुद्धा त्या ठिकाणी करू शकता आणि त्यानुसार याच नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तो पाठवू शकता. फक्त ₹49 तुम्हाला मागील 6 महिन्याच्या ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या सगळ्या वन लाईनर प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपामध्ये मिळून जाईल. त्याचं एक सॅम्पल कॉपी जी आहे ती आपण टेलिग्रामला टाकली आहे. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ती जॉईन करू शकता. ठीक आहे. जागतिक शांतता निर्देशांक काय विचारलं आपल्याला? जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असं विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, भारताचा क्रमांक 127वा आहे 2026च्या GPI मध्ये, म्हणजेच जागतिक शांतता निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक 127वा आहे. 2025चा जर विचार केला तर 2025 मध्ये भारताचा जे काही स्थान आहे ते 115वं होतं, लक्षात ठेवा. आणि मागच्या बऱ्याच वर्षापासून आइसलँड नावाचा जो काही देश आहे तो या निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकावर त्या ठिकाणी आहे, तो भाग लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊयात. नॉर्वे चेस 2026चे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू इथे तुम्हाला लक्षात घ्यायला सांगितलेला आहे. आता मुळात जर आपण बघितलं, हा प्रश्न का महत्त्वाचा आहे, कारण की पहिला भारतीय खेळाडू आहे, लक्षात ठेवा. आणि तो कोण आहे? प्रज्ञानंद तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, किंवा त्याचं पूर्ण नाव काय आहे? रमेश बाबू प्रज्ञानंद तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे जो की नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद त्याने पटकावलेला आहे. त्याने कोणाला पराभूत त्या ठिकाणी केलेला आहे? तर जो काही आपल्याला याच्यातला जो काही प्रसिद्ध खेळाडू पाहायला मिळतो तो म्हणजे मॅग्नस कार्लसन. या मॅग्नस कार्लसनचा दोनदा पराभूत करण्याची दुर्मिळ कामगिरी सुद्धा त्यांनी या दरम्यान त्या ठिकाणी केलेली आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या जागतिक योगासना चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणता देश पदक तालिकेमध्ये अव्वल ठरला आहे? तर आपला भारत जो आहे तो या पद तालिकेमध्ये अव्वल ठरलेला आहे. म्हणजे पहिल्या जागतिक योगासना चॅम्पियनशिपमध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता विशेषतः जर आपण बघितलं तर मग हे कोण्या ठिकाणी पार पडलेलं होतं, म्हणजे पहिली जागतिक योगासना चॅम्पियनशिप कोण्या ठिकाणी पार पडली होती असं तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी ही चॅम्पियनशिप पार पडलेली होती, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 4 ते 28 जून 2026 दरम्यान हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. भारताने एकूण 114 पदकं जिंकली, त्यामध्ये तब्बल 102 भारताने सुवर्ण पदकं जी आहेत त्याच्यामध्ये जिंकलेली आहेत. तर लक्षात ठेवा, भारत हा याच्यामध्ये टॉपला आहे. बघा, महिलांची सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरण यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने स्त्री राईड हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल तेलंगणा. लक्षात ठेवा, तेलंगणा काय केलेलं आहे? महिलांची सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी स्त्री राईड हा उपक्रम जो आहे तो सुरू केला आहे. जून 2026 मध्ये इराणने इस्रायल विरोधात सुरू केलेल्या लष्करी कारवाईचे नाव काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन नस्त्र किंवा नस्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मुळात जर आपण बघितलं 2026 मध्ये इराण इस्रायल यांच्या युद्ध जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं होतं. त्याच्यामध्ये अमेरिकेने सुद्धा त्या ठिकाणी उडी घेतलेली होती. अमेरिका इराण यांच्यातील भूराजकीय स्थितीबद्दल जर आपण बघितलं, काही संबंध नसताना सुद्धा हे जे काही युद्ध आहे ते त्या ठिकाणी सुरू होतं. एकंदरीत जर आपण बघितलं, न्यूक्लिअर जी काही अणुशक्ती आहे इराणकडची ती कुठतरी त्यांना कमी करायची होती, त्या हेतूने ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या इथे झालेल्या होत्या. आणि एकंदरीतच इराणने मग काय केलेलं आहे, इराणने इस्रायल विरुद्ध सुरू केलेल्या लष्करी कारवाईला त्यांनी नाव दिलं होतं ऑपरेशन नस्र. ओके. सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित फुटपाथवर चालण्याच्या अधिकाराला कोणत्या कलमांतर्गत मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली आहे? बघा, लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस फुटपाथवरून त्या ठिकाणी चालता, तो चालण्याचा अधिकार सुद्धा आपला काय आहे? एक मूलभूत अधिकार आहे, असं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मग कलम काय आहे मित्रांनो? त्या संबंधित कलम 21 आणि कलम 19(1) तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित फुटपाथवर चालण्याच्या अधिकाराला कोणत्या कलमांतर्गत मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली? कलम 21 आणि कलम 19(1)(d) तुम्हाला लक्षात ठेवायचे. कलम 21 काय आहे? तर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला त्याच्यामधून मिळतो, लक्षात ठेवा. आणि म्हणजे जे काही फुटपाथ आहे त्या फुटपाथावरून चालणं हे सुद्धा आपल्या एक जीविताचं किंवा आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे, सुरक्षित जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. ओके. पुढे जाऊयात. इंडियन ॲथलेटिक्स वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? नीरज चोप्रा. लक्षात ठेवा. ठीक आहे. इंडियन ॲथलेटिक्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? नीरज चोप्रा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात जून 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेरिटाईम क्लस्टर उभारणीला गती देण्याची घोषणा करण्यात आली? तर मुंबई. लक्षात ठेवा. ओके. मुंबईचा नजीक जो काही भाग आहे तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅरिटाईम क्लस्टर उभारणीला त्या ठिकाणी गती देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत जून 2026च्या मूल्यमापनात घनकचरा व्यवस्थापन
व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेने अव्वल स्थान पटकावले आहे? तर उत्तर असेल नवी मुंबई महानगरपालिका. या नवी मुंबई महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनामध्ये काय केलेलं आहे? अव्वल स्थान पटकावलेलं आहे. कोणतं अभियान आहे? केंद्र सरकारचं स्वच्छ भारत अभियान. ओके, पुढे जाऊया. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना 2026 जी सध्या चर्चेत आहे ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल उत्तर भारत. उत्तर भारत सरकारनं काय केलेलं आहे मित्रांनो? तर ही जी काही योजना आहे ती सुरू केली आहे, मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये वेगळे उद्दिष्ट आहेत त्यांचे, जसं की स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, लिंग गुणोत्तर सुधारणे, मुलींच्या शिक्षणाला आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह वगैरे रोखणे, ह्या सगळ्या बाबी आहेत. आणि याच्यामध्ये आर्थिक सहाय्यसुद्धा दिलं जातं. जवळपास मुलीला एकूण 25,000 रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती 6 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिली जाते. तर लक्षात ठेवा, मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केलेली आहे. ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांची 2026ची बैठक कुठे झाली असा प्रश्न आहे? तर बेंगलुरू. लक्षात ठेवा, कर्नाटकमध्ये ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांची. ओके, तर तो मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके, कोणाची गुप्तचर विभागाच्या नव्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली? तर महेश दीक्षित हे सध्या काय आहेत? तर IBचे म्हणजे गुप्तचर विभागाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे जाऊयात. अबी अहमद यांची कोणत्या देशाचे पंतप्रधानपदी नियुक्ती केली जाईल? तर इथिओपिया. ठीक आहे, अबी अहमद हे कोणत्या देशाचे नुकतेच पंतप्रधान बनलेले आहेत? तर इथिओपिया हे लक्षात ठेवा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना काय होती? तर योगा फॉर हेल्थी एजिंग ही काय आहे? 2026 मधल्या 12व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची संकल्पना. ठीक आहे, अशा संकल्पना बऱ्याचदा किंवा थीम ज्या आहेत त्या विचारल्या जातात. पुढे जाऊयात. आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणामध्ये कोणत्या भारतीयांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे? तर उत्तर असेल डॉक्टर बिमल एन पटेल हे आंतरराष्ट्रीय सागरी न्यायाधिकरणामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि ते भारतीय आहेत. लक्षात ठेवा, त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, डॉक्टर बिमल एन पटेल. पुढे जाऊयात. भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईनमधील उत्कृष्ट केंद्र कुठे स्थापन केले जाईल? तर IIT हैदराबाद. ओके, लक्षात ठेवा, भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईनमधील उत्कृष्टता केंद्र हे IIT हैदराबादमध्ये त्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. पुढे बघा. खान क्वेस्ट लष्करी सराव कोणत्या देशात सुरू करण्यात आला? तर मंगोलिया. या प्रश्नाचं उत्तर मंगोलिया असणार आहे. ओके, न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील होणारा पहिला मध्य आशियाई देश कोणता ठरला आहे? उझबेकिस्तान. लक्षात ठेवा. ठीक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होणारा पहिला मध्य आशियाई, पहिला आहे, महत्त्वाचा आहे, तर उझबेकिस्तान. लक्षात ठेवा. टाईम आउटच्या कला आणि संस्कृतीसाठी जगातील 20 सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला आहे? तर जयपूर. ओके, जयपूर हा देश. लक्षात ठेवा, टाईम आउटच्या कला आणि संस्कृतीसाठी जगातील 20 सर्वोत्तम शहरांच्या यादीत भारतीय या शहराचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढे बघा. 2026 मध्ये चीनमध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग चषक स्पर्धेत भारताचे एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर ज्योती गुलिया यांनी चीनमध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग चषक स्पर्धेमध्ये एकमेव सुवर्ण पदक त्या ठिकाणी जिंकलेलं आहे, ज्योती गुलिया. पुढे जाऊयात. भारतीय नौदलात अलीकडेच कोणती जहाजे सामील झाली आहेत? तर एकूण 3 जहाजं भारतीय नौदलामध्ये नुकतेच सामील झालेले आहेत. त्याच्यामध्ये INS दुनागिरी, त्यानंतर INS संशोधक आणि तिसरा आहे INS अग्रय. ओके, तर हे 3 भारतीय नौदलामध्ये अलीकडेच जहाजं जी आहेत ती सहभागी झाले. भूकंपामुळे कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली? तर सध्या आपण बघतो की अमेरिकेतला हा व्हेनेझुएला नावाचा देश आहे, अमेरिका खंडातला, आणि या व्हेनेझुएला नावाच्या देशामध्ये म्हणजे खूप भयानक असा भूकंप आलेला होता. मागे आपण सगळ्यांनी न्यूजमध्ये बघितलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या देशामध्ये काय करण्यात आलं आहे? आणीबाणी लागू करण्यात आली. पुढे बघा. जिम्नॅस्टिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? तर हर्षित दामोदरन यांनी जिम्नॅस्टिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे, IMP करून ठेवायचं आहे. कोणता देश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य देश बनला आहे? तर तो असेल बांगलादेश. ठीक आहे, बांगलादेश हा 27वा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा देश म्हणजे सदस्य देश त्या ठिकाणी बनलेला आहे. अगेन IMP करून ठेवायचं आहे. पुढे बघा. व्हॉट्सअपच्या नव्या ग्लोबल CEO पदी कोणाची नियुक्ती झाली? तर कुणाल शहा. ठीक आहे, IMP करून ठेवा, अशा नियुक्त्यांवर प्रश्न विचारले जातात. व्हॉट्सअपच्या नव्या ग्लोबल CEO पदी कोण त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे? कुणाल शहा.
जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरचा टॉप 500 यादीत कोणत्या देशाच्या लाईनशाईन सुपर कॉम्प्युटरने पहिले स्थान पटकावले आहे? तर चीन. लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली जे काही सुपर कॉम्प्युटर आहेत, म्हणजे असे जवळपास टॉप 500 त्या ठिकाणी एकत्र आले होते आणि त्या सगळ्यांमध्ये जो कोणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तो चीनने पटकावलेला आणि त्या चीनच्या सुपर कॉम्प्युटरचं नाव काय आहे? लाईनशाईन नावाचा तो त्यांचा सुपर कॉम्प्युटर आहे. भारताने अलीकडे कोणत्या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाला मानवतावादी मदत पाठवली आहे? तर लक्षात ठेवा, ऑपरेशन अमिस्ताद लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ऑपरेशन अमिस्ताद या मोहिमेअंतर्गत भारताने व्हेनेझुएलाला मदत पाठवलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, भूकंप झालेला होता आणि त्यामुळे भारताने ह्या ऑपरेशन अंतर्गत मदत जी आहे ती पाठवली आहे. आणि अशा जी काही मदती असतात किंवा ऑपरेशन राबवले जातात त्यावर प्रश्न विचारला जातो. पुढे बघा, राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर जयसिंगराव पवार. लक्षात ठेवा, डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहासकार आहेत. लक्षात ठेवा, त्यांचे खूप सारे इतिहासाचे पुस्तक आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आहे. जयसिंगराव पवार यांचे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास असेल, भारताचा इतिहास असेल, तर राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026ने डॉक्टर जयसिंगराव पवार यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात, महिला बचत गटाद्वारे चालवल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या राज्यात झालं आहे? तर तेलंगणा. लक्षात ठेवा. ठीक आहे, भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं कोणाद्वारे चालवणारं ते महत्त्वाचं आहे, महिला बचत गटाद्वारे. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तेलंगणा सरकारने किंवा तेलंगणा राज्यामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे. जागतिक आर्थिक मंचाचा ऊर्जा संक्रमण निर्देशांक त्याच्यामध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे असं विचारलं आहे? तर आपल्या भारताचा 17वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा, 2026मध्ये भारताचा 17वा क्रमांक. जागतिक आर्थिक मंचाचा ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 17वा. फिफा विश्वचषक 2026चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार कोण आहे? तर गीतिका तालुकदार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नाव. फिफा विश्वचषक 2026चं वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार. ओके, अलीकडेच पहिले पूर्णपणे महिलाद्वारे चालवले जाणारे पोलीस स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? तर दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्लीमध्ये पूर्णपणे महिलाद्वारे चालवलं जाणारं पोलीस स्टेशन जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे. कोणत्या वर्षापूर्वी सिकल सेल ॲनिमियाचं निर्मूलन करण्याचे भारताने लक्ष ठेवलेलं आहे? तर 2047. म्हणजे आपण टार्गेट केलेलं आहे 2047पर्यंत भारताला सिकल सेल ॲनिमिया मुक्त त्या ठिकाणी बनवणं. ठीक आहे, महिलांची सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरण यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने स्त्री राईट उपक्रम राबवला आहे? आत्ताच आपण बघितलंय, तेलंगणा राज्याने. ठीक आहे, पुढे जाऊयात, कोणत्या राज्य सरकारने तंबाखूवर 1 वर्षाची बंदी घातली आहे? तर नागालँड. नागालँड हे राज्य आहे ज्या राज्याने तंबाखूवर किंवा तंबाखूजन्य पदार्थांवर 1 वर्षाची बंदी त्या ठिकाणी त्यांच्या राज्यामध्ये घातलेली आहे. सिप्री इयरबुक 2026नुसार अणुवस्त्रांच्या बाबतीत भारताची स्थिती काय आहे? तर भारताचा क्रमांक 6वा आहे जगामध्ये. लक्षात ठेवा, अणुवस्त्र बाळगण्याच्या बाबतीत. ठीक आहे, तर सिप्री नावाचे या इयरबुकने 2026मध्ये यांचा अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यानुसार भारत हा 6वा क्रमांकाचा अणुवस्त्रांचा साठा असणारा देश आहे. फ्रेंच ओपन 2026चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर मीरा आंद्रीवा. लक्षात ठेवा, फ्रेंच ओपन 2026चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं कोणी? मीरा आंद्रीवा. ओके, फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? तर गौतम अदानी. ठीक आहे, प्रश्न असे एखाद्या वेळेस येतात की आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वगैरे कोण? तर ते गौतम अदानी. लक्षात ठेवा. भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून कोणते घोषित करण्यात आले? तर उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात असलेलं जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य किंवा त्यालाच सुरहताल असं सुद्धा म्हटलं जातं, या पक्षी अभयारण्याला भारताच्या 100वे रामसर स्थळ म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं. ते कुठलं आहे? उत्तर प्रदेशमधलं आहे. 99 सुद्धा चारीधाम जे आहे ते उत्तर प्रदेशमधलंच होतं. लक्षात ठेवा. ओके, कोणत्या संस्थेने भारताचा पहिला ब्ल्यू बॉन्ड जारी करण्याची योजना आखली आहे? तर सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी भारताचा पहिला ब्ल्यू बॉन्ड जारी करण्याची योजना त्या ठिकाणी आखलेली आहे. जे.पी. दास यांचं निधन झालं, ते कोणत्या भाषेतील सुप्रसिद्ध साहित्यिक होते किंवा प्रसिद्ध साहित्यिक होते? तर ओडिया या भाषेतील प्रसिद्ध त्या ठिकाणी साहित्यिक होते. बऱ्याचदा निधन वार्ता या घटकाखाली आपल्याला असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, जे.पी. दास हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक होते? ओडिया. लक्षात ठेवा. ओके, ब्ल्यू बॉन्ड जारी करण्याची योजना कोणी आखली? म्हणजे योजना आखलेली आहे तर लक्षात ठेवा
सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके, या संस्थेने भारताचा पहिला ब्ल्यू बॉन्ड. कोणता देश भारताचा LPGचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे? तर अमेरिका. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मुळात या युद्धामुळे आपण काय करू शकत नाही, तर इराण वगैरे किंवा या आखाती देशातून जो काही आपल्याला हा पुरवठा आधी व्हायचा, मात्र या सगळ्या युद्धामुळे, हर्मुजची खाडी बंद असल्यामुळे किंवा तिथून जे काही जहाज आहे ते खूप कमी येत असल्यामुळे आपण अमेरिकेकडून हे सगळं घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळं सध्या LPGचा सर्वात मोठा भारताला पुरवठादार देश कोणता बनलेला आहे? अमेरिका. कोणत्या भारतीय चांद्र मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ गाडलेल्या पाण्याच्या बर्फाचे भक्कम पुरावे शोधले आहेत? तर चंद्रयान-2. लक्षात ठेवा, भारताची मोहीम आहे आणि भारताच्या चंद्रयान-2 मोहिमेने दक्षिण ध्रुवाजवळ पाण्याच्या बर्फाचे पुरावे त्या ठिकाणी शोधलेले आहेत. पुढे चला, भारताचा पहिला महिलांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? तेलंगणा. आपण त्या ठिकाणी बघितले. ब्ल्यू बॉन्ड बघितलेला आहे, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन. ओके. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्तीला मंजुरी दिली आहे. या नियुक्तीनुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सध्याची कार्यसंख्या किती वाढली आहे? तर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 37 इतकी न्यायाधीशांची संख्या झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे मागे 5 नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी दिली, त्यानुसार सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 37 न्यायाधीशांची संख्या आहे. चर्चेमध्ये मुद्दा होता, त्यामुळं लक्षात ठेवा. कर्नाटकाचे 24वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर DK शिवकुमार. लक्षात ठेवा, हे कर्नाटकचे 24वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. कर्नाटकमध्ये 2.5 वर्ष असं विभागून त्या ठिकाणी हे मुख्यमंत्री पद जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तो मुद्दा महत्त्वाचा आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग 3ऱ्यांदा कोणाची नियुक्ती झाली? मेटे फ्रेडरिक्सेन हे जे आहेत, ओके, ह्या ज्या आहेत मेटे फ्रेडरिक्सेन ज्या आहेत, यांची सलग 3ऱ्यांदा डेन्मार्कचे पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. जागतिक पर्यावरण दिन 2026ची थीम काय आहे? तर निसर्गापासून प्रेरित, हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी ही जागतिक पर्यावरण दिन 2026ची थीम आपल्याला सांगता येते. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, आपले त्या ठिकाणी काही प्लॅटफॉर्मसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. जसं की यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करायचं, इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम आणि इंस्टाच्या पेजची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम जे आहे ते जॉईन करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊयात. भारताने कोणत्या देशासोबत 629 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्यात करार केला आहे? तर व्हिएतनाम सोबत केलेला आहे. बघा, पहिला जो देश होता तो कोणता होता? फिलिपिन्स होता. याआधी आपण फिलिपिन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्र जो काही करार आहे तो फिलिपिन्ससोबत केला होता. त्यानंतर आता आपण व्हिएतनामला त्या ठिकाणी त्यांच्यासोबत हा करार केलेला आहे. म्हणजे आपले जे काही ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहेत हे या देशांना आपण त्याची विक्री करणार आहोत. तो मुद्दा लक्षात ठेवा. स्टेट बँक ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी अहवाल 2026 नुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या कामगिरीमध्ये भारताचे जागतिक स्थान कितवे आहे? तर 4थे आहे. लक्षात ठेवा. म्हणजे नुकतंच आपल्याला AIबद्दल माहिती होतं आहे आणि एक दिवस असा येईल की या सगळ्या देशांना मागे टाकून आपला भारत पुढे राहील. कारण की सध्या आपण पाहतो की वेगवेगळे व्हिडिओज असतील, रील्स असतील, या सगळ्यांच्या बाबतीत भारतीय तरुण जे आहेत ते खूप आघाडीवर आहेत आणि यांचा वापर जर हे सगळे जर करायला लागले तर टॉपचा देश आपला त्या ठिकाणी याच्यामध्ये बनून जाईल. जसं आपण बघतो की जे काही ऑनलाईन व्यवहार आहेत, म्हणजे कुठेही तुम्ही एखादा पाणीपुरीच्या गाड्यावर गेलात किंवा एखाद्या भाजीपाल्याच्या गाड्यावर गेलात तर तिथे सुद्धा ऑनलाईन पेमेंट होतं. याच्यामध्ये सुद्धा आपण आता टॉप करतोय. त्यामुळे ह्या बाबी लक्षात ठेवा. AIच्या कामगिरीमध्ये सध्या भारत आपला 4था आहे. पहिला क्रमांक आहे अमेरिकेचा, त्यानंतर चीन, त्यानंतर सिंगापूर आणि 4था भारत. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर खलीलुर रहमान बांगलादेशचे आहेत. हे संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2030 मध्ये कोणत्या खेळाचा अधिकृत आणि देशी खेळ म्हणून प्रथमच समावेश केला जाईल? तर योगासनं. लक्षात ठेवा. म्हणजे बरेचसे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत खेळ, त्यापैकी लक्षात ठेवा कॉमनवेल्थ गेम 2030 मध्ये योगासनाला सुद्धा देशी खेळ म्हणून प्रथमच त्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. IMP करून ठेवा. योगासनासुद्धा आता एक देशी खेळ म्हणून सहभाग नोंदवला आहे. CBSEच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? लोखंडे प्रशांत सीताराम हे सध्या काय आहेत? CBSEचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलिया स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 जिंकणारी पहिली वैयक्तिक फुटबॉलपटू कोण ठरली आहे? पहिला जो काही वैयक्तिक फुटबॉलपटू जो आहे तो कोण ठरला आहे? तर लिओनेल मेसी. लक्षात ठेवा.
प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेरियसिस स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 जिंकणारा पहिला वैयक्तिक फुटबॉलपटू हा लिओनल मेसी. कोणत्या राज्य सरकारने भ्रष्टाचार पूर्णपणे संपवण्यासाठी प्रोजेक्ट झिरो त्या ठिकाणी सुरू केला आहे? केरळम. बघा, केरळ आधी पूर्वीचं नाव होतं, केरळचं नाव बदलून आता केरळम असं त्या ठिकाणी झालं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या राज्य सरकारने भ्रष्टाचार पूर्णपणे संपवण्यासाठी प्रोजेक्ट झिरो सुरू केला आहे? केरळमने. कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यापासून बंदी घातली आहे? तर मलेशिया. मलेशियाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यापासून बंदी घातलेली आहे आणि हा योग्य निर्णय आहे. भारतामध्ये सुद्धा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आपण जर बघितलं तर आपण आपल्या घरामध्ये असणारी जी काही लहान मुलं आहेत ते यूट्यूब असेल, इन्स्टा असेल खोलून बघतात आणि त्यांच्यासमोर कोणत्या रील येतील आपण सांगू शकत नाही. एखाद्याचं खून करणाऱ्या रील असतील किंवा एखादं जर आपण बघितलं अश्लील गोष्टी असतील, अशा गोष्टी ज्यावेळेस त्या मुलांच्या समोर येतात त्यांच्या त्या बालमनावर खूप वाईट परिणाम त्या ठिकाणी होतो. आता हे 16 वर्षापर्यंत झालं, म्हणजे 10 ते 16 वर्ष तरी ठीक आहे. मात्र आपल्या घरातली अशी मुलं आहेत म्हणजे 5 वर्षाचे असतील, 6 वर्षाचे असतील, 4 वर्षाचे असतील, ह्यांनासुद्धा अशा रील्स ज्या आहेत त्यांच्यासमोर येत असतात. त्यामुळं एक खूप चांगला निर्णय आहे. भारतामध्ये सुद्धा अशा स्वरूपाच्या बाबी झाल्या पाहिजेत. 2026मध्ये देशव्यापी खेत बचाव अभियान कुठे सुरू करण्यात आलं? तर मध्य प्रदेशमध्ये रामसिया या ठिकाणी खेत बचाव अभियान जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या कृषी मंत्री जे आहेत शिवराज सिंह त्यांनी त्या ठिकाणी हे सुरू केलं आहे. कोण्या ठिकाणी? मध्य प्रदेशमधील रामसिया. अन्न व कृषी संघटनेतर्फे कोणत्या भारतीयाला मृदा शेतकरी वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर वल्लुवन नावाचे ते आहेत. तामिळनाडूचे सॉईल फार्मर हिरो म्हणून त्यांना ओळखलं जातं. असे वल्लुवन यांना अन्न व कृषी संघटनेतर्फे मृदा शेतकरी वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कुठले आहेत? तामिळनाडूचे. त्यांचं नाव आहे वल्लुवन. महानगरपालिका संस्थेद्वारे विकसित केले जाणारे भारताचे पहिले विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज कुठे विकसित केले जात आहे? तर पद्दुचेरी. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे हे पहिलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे विकसित केलं जाणारं किंवा महानगरपालिका संस्थाद्वारे विकसित केलं जाणारं भारताचं पहिलं विशेष आर्थिक क्षेत्र. ठीक आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन. कोण्या ठिकाणी? पद्दुचेरी. पाण्यातून मायक्रोप्लास्टिक काढण्याच्या शोधासाठी कोणत्या भारतीय विद्यार्थ्यांना द अर्थ प्राइज 2026 मिळालेला आहे? तर तिघं आहेत. अव्याना मेहता, अरियाना अग्रवाल आणि विवान छावछरिया या 3 भारतीय विद्यार्थ्यांना द अर्थ प्राइज 2026 देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांनी काय शोध लावलेला आहे? पाण्यातून मायक्रोप्लास्टिक वेगळं काढणं. भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा जगातला 9वा देश कोणता ठरला आहे? तर कंबोडिया. लक्षात ठेवा. ओके, वेगवेगळ्या देशांमध्ये जसं UAE असेल किंवा इतर जे काही देश आहेत त्या देशांमध्ये आपलं UPI पेमेंट प्रणाली जी आहे ती म्हणजे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. मग आता हा 9वा देश ठरला आहे तो म्हणजे कंबोडिया. उत्तर प्रदेश राज्य सरकारने कुशीनगर जिल्ह्यातील फाजिल नगरचे नाव बदलून काय ठेवलं आहे? तर पावागड असं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. 2026मध्ये स्लोव्हेनियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? झेनेट झान्सा यांची स्लोव्हेनियाचे पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी निवड झाली आहे. जून 2026मध्ये भारताच्या पहिल्या आदर्श सीमावर्ती गावाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर लडाखमधील चुमूर या ठिकाणी पहिल्या आदर्श सीमावर्ती गावाची पायाभरणी लडाखमधील चुमूर. थेट वकिली व्यवसायातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या दुसऱ्या महिला कोण ठरल्या आहेत? तर न्यायमूर्ती व्ही मोहना ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या दुसऱ्या महिला त्या ठिकाणी ठरल्या आहेत थेट वकिली व्यवसायातून. बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी गुजरात पोलिसांनी जून 2026मध्ये सुरू केलेल्या मोहिमेचं नाव काय? तर ऑपरेशन डेल. लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑपरेशन डेल या मोहिमेअंतर्गत बांगलादेशी नागरिक ओळखण्यासाठी ही मोहीम गुजरात पोलिसांनी राबवलेली आहे. हंबोल्टिया नायरियाना या सदाहरित वृक्षाच्या नवीन आणि दुर्मिळ प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे? तर केरळ या राज्यामध्ये लागला आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. हंबोल्टिया नायरियाना या सदाहरित वृक्षाच्या नवीन आणि दुर्मिळ प्रजातीचा शोध केरळमध्ये. सांख्यिकी अहवाल 2024 नुसार भारताचा एकूण प्रजनन दर कितीपर्यंत घसरला आहे? तर 1.9% तो त्या ठिकाणी घसरलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र शासनाने जून 2026मध्ये ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कोणती नवीन योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर उमेद अभियान ही योजना अधिक प्रभावीपणे ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
जून 2026मध्ये मुंबई आणि पुणे दरम्यानच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोणत्या नवीन एक्सप्रेसवेच्या भूसंपादनाला गती देण्यात आली आहे? पुणे बंगळुरू एक्सप्रेसवे लक्षात ठेवायचा आहे. जून 2026मध्ये जाहीर झालेल्या अहवालानुसार देशात सर्वाधिक स्टार्टअप्स नोंदणीकृत असणाऱ्या राज्यांमध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्टार्टअप आहेत, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढे आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्याच्या तटबंदीच्या आणि वास्तूंच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागातून जून 2026मध्ये विशेष निधी मंजूर केला गेला? तर रायगड किल्ला लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जून 2026मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि राज्य शासनाने मुंबईतील कोणत्या बेटाला हरित पर्यटन केंद्र म्हणजे ग्रीन टुरिझम हब म्हणून विकसित करण्यासाठी नवीन नियमावली जारी केली आहे किंवा जाहीर केली आहे? तर ती घारापुरी लेणी लक्षात ठेवा मित्रांनो, किंवा एलिफंटा केव्ज म्हणून सुद्धा त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. यांना हरित पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी नियमावली जी आहे ती जाहीर करण्यात आली. ठीक आहे. पुढे आहे, महाराष्ट्रात मातृमृत्यू दर म्हणजे माता मृत्यू दर आणखी कमी करण्यासाठी जून 2026मध्ये आरोग्य विभागाने कोणती विशेष मोहीम सुरू केली आहे? तर माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने त्या ठिकाणी ही मोहीम सुरू केलेली आहे माता मृत्यू दर कमी करण्यासाठी. जून 2026मध्ये महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील बळकटी देण्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांचे पूर्णपणे संगणकीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील किती राज्य ठरले आहे? तर पहिलं राज्य ठरलंय, लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्यातील प्राथमिक कृषी पतसंस्थांचं पूर्णपणे संगणकीकरण करणारा महाराष्ट्र हा देशातला पहिलं राज्य त्या ठिकाणी बनलेलं आहे. कोणत्या राज्याच्या खोरासानी चिंचोली अलीकडेच भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? ठीक आहे. सॉरी मित्रांनो, लक्षात ठेवा. कोणत्या राज्याच्या खोरासानी चिंचेला अलीकडेच भौगोलिक संकेत टॅग म्हणजे GI टॅग प्रदान करण्यात आला? तर मध्य प्रदेशमध्ये ही चिंच आहे, या चिंचेला GI टॅग मिळालेला आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक नुकतीच कुठे आयोजित करण्यात आली? तर गुरुग्राम हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक कोण्या ठिकाणी? गुरुग्राममध्ये. भारताचा पहिला सात्विक 100 किंवा सात्विक 100 कोणी सुरू केला? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE इंडेक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी काय केलेलं आहे? सात्विक 100 हा निर्देशांक जो आहे तो सुरू केला आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे? नैतिक, मूल्य आधारित आणि सात्विक जीवनशैलीशी जुळणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. भारताचा पहिला सात्विक निर्देशांक कोणी? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मार्फत BSE इंडेक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने सुरू केला आहे. कोणत्या कंपनीला नुकतेच भारताचा 28वा नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला किंवा ही कंपनी भारताची 28वी नवरत्न कंपनी त्या ठिकाणी बनलेली आहे किंवा तो मुद्दा लक्षात ठेवायचा. आशियाई डबल स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारताच्या अभय सिंग याने आणि वेलावन सिंथेल कुमार या दोघांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलेलं आहे आशियाई डबल स्क्वॅश चॅम्पियनशिप. महर्षी सुश्रुतांच्या 90 किलो वजनांच्या कांस्य पुतळ्यांचे नुकतेच अनावरण कुठे झाले आहे? तर स्कॉटलंडमधील एडिनबर्ग इथल्या एक विद्यालयामध्ये महर्षी जे आपले सुश्रुत आहेत म्हणजे त्यांना आपण काय म्हणू म्हणजे सर्जन आहेत, लक्षात ठेवा, म्हणजे प्राचीन काळातले वगैरे आपले. ठीक आहे. म्हणजे ऑपरेशन वगैरे कसे करायचे काय नाही त्याच्याशी संबंधित जे काही सगळी साहित्य आहेत याच्यावर त्यांनी ग्रंथच लिहिला होता ज्याचं नाव आहे सुश्रुत संहिता. आणि मग हे पहिले काय होते? सर्जन होते जगातले म्हणा किंवा भारतातले म्हणा. त्यामुळं त्यांचा 90 किलो वजनाचा कांस्य पुतळा जे आहे ते एडिनबर्ग स्कॉटलंडमध्ये त्या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. भूकंपामुळे कोणत्या देशात आणीबाणी आपण बघितलेला आहे? व्हेनेझुएला. जिम्नॅस्टिकमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्णपदक कोणी जिंकलं? तर हर्षित दामोदरन. कोणता देश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा देश बनला? तर बांगलादेश. या बाबी लक्षात ठेवा. आणि चीनमधला सुपर कॅम्प्युटर जो की टॉप आहे जगातला लाईन शाईन असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आपलं ह्या जवळपास मागील 6 महिन्यातल्या जे काही सगळ्या महत्त्वाच्या टॉपच्या चालू घडामोडी असतील मग त्याच्यामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय असतील, अर्थशास्त्र विषय असतील, विज्ञान, क्रीडा, पुरस्कार, पर्यावरण, नियुक्त्या असतील, निर्देशांक असतील, अहवाल असतील,
सगळ्या योजना असतील, सगळ्या बाबी आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. भारत, जग, महाराष्ट्र सगळ्याच बाबी त्याच्यामध्ये, सगळ्या चालू घडामोडी कव्हर केल्यात. तर अशी मागील 6 महिन्याची चालू घडामोडी जर PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या स्कॅनरवर फक्त ₹49 पे करा आणि तो पे केल्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी WhatsAppला पाठवायचा आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला ही मागील 6 महिन्याची जी काही चालू घडामोडीची वनलायनरची PDF आहे ती त्या ठिकाणी मिळून जाईल. महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षा जर तुम्ही अभ्यास करत असाल, ज्याला चालू घडामोडी हा विषय असेल, ते सगळ्या बाबी तुमच्या इथं कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, जसं की यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं, अशा स्वरूपाच्या क्वालिटीचे काही लेक्चर आहेत तुम्हाला मिळत जातील. इंस्टाग्राम पेज आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम इन्स्टा पेजची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनलवर सुद्धा वेगळ्या PDF तुम्हाला मिळत जातात, ते टेलिग्राम चॅनलसुद्धा त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर लेक्चर कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. थँक्यू सो मच.